श्रीमंतीचा माज आणि गरिबीची लाज अशा दोन्ही गोष्टींची माझ्यात कमतरता असल्यामुळे गावच्या बालपणीच्या मित्राशी मैत्री तशीच अजूनही घट्ट आहे. त्याचाच फायदा घेऊन लग्न असल्यामुळे तू लग्नाला आलाच पाहिजे असा सज्जड दमवदा इशाऱ्यासोबत गावाकडून मित्राचा निरोप आला. मग काय पुढच्या काही दिवसांसाठी शेअर मार्केटला जय महाराष्ट्र करत गावी जाण्याचा योग आला. संपूर्ण रात्र भारतीय रेल्वेत विश्रांती घेतल्यानंतर कित्येक वर्षानंतरची पहाट गावाकडच्या या स्टेशनवर उजाडली. स्टेशन पासून गाव थोडेसे लांब असल्यामुळे स्वागताला आलेल्या मंडळींसोबत गावचा प्रवास सुरू केला. घराची पायरी चढताना क्षणात सगळ्या गोष्टींचा विसर पडला. गावच्या घराचे वैशिष्ट्य म्हणजे हवा तसा मोकळेपणा, तो मुंबई पुण्यात शहरात कोटींचे घर विकत घेऊन सुद्धा मिळत नाही. गावच्या घराचे प्रतीक म्हणजे ही जागा. रात्रीच्या मंद प्रकाशात घरातील सगळ्यांची अर्थात माझी सुद्धा गप्पा गोष्टी करण्याची हक्काची एकमेव जागा म्हणजे आमची चूल. हे रंगणाऱ्या गप्पांची मैफिल शहरात महागड्या हॉटेल्स, बार, पब, रेस्टॉरंट्स मध्ये सुद्धा अनुभवायला मिळत नाही. असाच वेगळा अनुभव आपण शहरात कधीच घेऊ शकत नाही, तो म्हणजे गावी झोपण्याचे ठिकाण. मोकळ्या नभाच्या खाली चांदण्याच्या गर्द छायेत चंद्राच्या सानिध्यात थंड हवेत झोपण्याची सर चार भिंतीत झोपण्याला कधीच येणार नाही. गावी येऊन जर छतावर न झोपता परत मुंबईला आलो तर काहीतरी विसरलो याची खंत सतत